आणि यानंतर आजची सगळ्यात मोठी बातमी हरियाणामध्ये निवडणुकीचे कल काय आहेत आपण पाहूयात। हरियाणामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे। काँग्रेस त्या ठिकाणी 60 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप आतापर्यंत 17 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। तर इतर पक्षांनी 9 जागांवर आघाडी घेतली आहे। एकूणच आपण पाहतोय सध्या काँग्रेसचं वर्चस्व हरियाणामध्ये पाहायला मिळतंय। हरियाणामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 60 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे, तर भाजपने 17 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी 46 जागांचं बहुमत खरं तर लागणार आहे विजयी होण्यासाठी। त्यामुळे आता कोण या ठिकाणी विजय होणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहू शकतोय निवडणुकीचे हे कल हरियाणातले। भाजप त्या ठिकाणी 17 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 60 जागांवर आणि इतर पक्ष 9 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। त्या पहिल्या फेरीतले हे कल आपण सध्या साम टीव्हीवर पाहू शकतोय। सकाळी 8 वाजता आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता या पहिल्या फेरीचे हे निकाल आपल्या हाती आले। पहिल्या फेरीमध्ये 60 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये आता जाऊयात। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा नॅशनल कॉन्फरन्स पार्टी ही 47 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय, तर भाजपने 23 जागांवर आघाडी घेतली आणि इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे आता त्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व राहतं की नॅशनल कॉन्फरन्स पुन्हा एकदा या ठिकाणी बाजी मारते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडते आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होईल असं बोललं जात होतं। मात्र सध्या तरी तशी परिस्थिती काही दिसत नाहीये। 47 जागांवर सध्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीने आघाडी घेतली।